झी 24 तासची एक विशेष बातमी। विधानसभेच्या 288 जागांसाठी सध्या मतदान सुरू आहे। निवडणुकीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता राज्यासह देशात सुद्धा आहे। सर्वांना झी 24 तासवर झिनियाच्या एक्झिट पोलचीही तितकीच उत्सुकता आहे। नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतीचा सतत अवलंब करणारी वृत्तवाहिनी अशी झी 24 तासची ओळख आहे। विशेष म्हणजे याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी झिनियाने वर्तवलेला एक्झिट पोल हा प्रत्यक्ष निकालाशी खूप मिळताजुळता ठरलेला होता आणि त्यामुळे आता झिनिया विधानसभेबाबत काय अंदाज वर्तवते याबाबत उत्सुकता आहे। तेव्हा झिनियाचा हा एक्झिट पोल नेमका काय असेल याबाबत नागरिकांबरोबर बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। झी मीडिया ओळखलं जातं ते त्यांच्या अनोख्या प्रयोगांसाठी आणि असाच एक प्रयोग आज झी मीडिया तुम्हाला दाखवणार आहे। मराठी वृत्तवाहिनीच्या इतिहासातली पहिली एआय अँकर झिनिया आज विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल तुम्हाला दाखवणार आहे। यापूर्वी सुद्धा लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल झिनियाने दाखवलेला होता आणि तो अचूक देखील ठरलेला होता। त्यामुळे अर्थातच आज उत्सुकता आहे विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल नेमका कसा असणार आहे। विधानसभा निवडणुकीत नेमकं पारडं जड कुणाचं आहे, महाविकास आघाडी की महायुती, महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष कोण ठरणार आहे। त्यामुळे या झिनियाबद्दल आणि एक्झिट पोल विषयी सध्या काय वाटतंय मुंबईकरांना आपण जाणून घेणार आहोत। माझ्या सोबत काही मुंबईकर आहेत। मला सांगा की एआय अँकर हा प्रयोग सर्वप्रथम झी मीडिया करत आहे, त्याविषयी काय वाटतंय? झिनियाला तुम्ही बघितलेला आहे का? मागच्या लोकसभेला बघितलं होतं झिनियाचं। सर्वप्रथम झी मिडियाचा खूप म्हणजे आभार की नवीन तंत्रज्ञान जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय मार्फत झिनिया कडून आपण जे नवीन पद्धतीने म्हणजे ओपिनियन पोल आपण इतर सगळ्यांचे बघतो जसे ॲक्सिस आहे, चाणक्य वगैरे, परंतु एक वेगळं माध्यम वापरलेलं आहे नवीन तंत्रज्ञानाकडून। जसा आपण रोजच्या जीवनातले आता बघतो मोबाईलमध्ये सुद्धा एआय आहे, त्या तंत्रज्ञानाद्वारे आपण ज्या पद्धतीने एआयद्वारे पोल मांडतात, मागच्या वेळेस देखील तुमचा एआयद्वारे जो पोल झालेला तो बऱ्यापैकी म्हणजे जवळपासच होता, रिझल्ट ठरलेला होता आणि त्यामुळे विधानसभेत सुद्धा आता उत्सुकता आहे। मोठा पक्ष कोण ठरणार अशी उत्सुकता आहे आणि थोड्याच वेळात आता एक्झिट पोल समोर येत आहेत। एक्झिट पोल विषयी जनमानसात काय मत आहे? आम्हाला पण आशा आहे की लवकरात लवकर एक्झिट पोल दाखवावं की आम्ही पण ते वाट बघतोय की काय आहे ते रिझल्ट। बरं, मुंबईतलं चित्र एक साधारणतः आपण नेहमी चर्चा करत असतो मुंबईकरांमध्ये, मात्र विदर्भात काय चित्र आहे, मराठवाड्यात काय चित्र आहे, पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र आहे याचा अंदाज मुंबईकरांना सध्या आलेला आहे का? आणि एक्झिट पोल, वेगवेगळे एक्झिट पोल तुम्ही बघत असतात, झिनियाच्या एक्झिट पोल विषयी काय सांगाल? याच्या एक्झिट पोल बद्दल सांगायचं म्हणजे जनमानसातून जे आपल्याला निर्णय देतात त्यांचा अंदाज बांधलेला असतं ते काही पर्सेंटमध्ये खरे ठरतात, पण असा अंदाज आहे की हा चांगला प्रयोग आहे आणि याच्यामध्ये बरंच काही जनमानसातून जे आपले निर्णय देतात लोक ते जास्त करून करेक्ट असू शकतात। झिनियाचा एक्झिट पोल पाहायला विसरू नका। संध्याकाळी 6 वाजल्यापासून झी 24 तासवर एआय अँकर झिनिया त्यांचा एक्झिट पोल मांडणार आहे। तर बघूयात लोकसभेनंतर विधानसभेचा सुद्धा अचूक निकाल झिनिया देते का? कॅमेरामन नितेश पाठक, झी 24 तास, मुंबई।